नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. त्यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे आणि शेवटी लँग्वेज स्टडीमध्ये जो काही ग्रामरचा सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर चला तर मग सुरुवात करू. यामध्ये सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू राईट अ डायरी? म्हणजे तुम्ही डायरी लिहिता का? आन्सर इज नो, आय डोंट राईट डायरी. आता जो कोणी डायरी लिहित असेल त्या ठिकाणी येस हे आन्सर त्याचं राहील. सेकंड, डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पत्र किंवा नोट्स लिहिता का? आन्सर इज येस, आय राईट लेटर ऑर नोट्स टू माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. थर्ड क्वेश्चन, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत भांडणं करता का? येस, समटाइम्स आय फाईट विथ माय फ्रेंड्स. फोर्थ क्वेश्चन, डू यू हॅव आर्ग्युमेंट विथ युअर फॅमिली मेंबर्स? व्हॉट आर द आर्ग्युमेंट अबाउट? म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत युक्तिवाद करता का? तुमचा युक्तिवाद होतो का आणि कशा संदर्भात होतो? आन्सर इज आय हॅव आर्ग्युमेंट विथ माय फॅमिली मेंबर्स, द आर्ग्युमेंट अबाउट माय स्टडीज, माय हॅबिट्स अँड प्लेइंग गेम्स. आता रीड द फॉलोइंग वर्ड्स विथ मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. तुम्ही सुरुवातीला ते रीड करून घ्या, व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्या संदर्भात खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पाहूया. त्यामध्ये ए, टिक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डोंट नो. फाइंड देअर मिनिंग्स अँड प्रोनाऊन्सिएशन अबाउट अ गुड डिक्शनरी. म्हणजे हे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दामधील जे शब्द तुम्हाला माहीत आहेत त्यांना टिक करायचं आहे आणि जे शब्द माहीत नाहीत त्यांना अंडरलाईन करायचं आहे आणि त्याचं मीनिंग आणि प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला डिक्शनरीमधून बघून लिहायचं आहे. शब्द आहे टॉक म्हणजे बोलणे, अटर म्हणजे उच्चारणे, टेल सांगणे, अनाउन्स घोषणा करणे, डिक्लेअर जाहीर करणे, व्हॉइस मत व्यक्त करणे, कन्वर्स संभाषण करणे, कम्युनिकेट संभाषण करणे, एक्सप्लेन स्पष्टीकरण करणे, अपहोल्ड समर्थन करणे, सपोर्ट आधार देणे, प्रेज स्तुती करणे, रिकमेंडेड शिफारस करणे, रिक्वेस्ट विनंती करणे, अर्ज आग्रह करणे, प्लीड विनवणी करणे, इंट्रोड्यूस ओळख करून देणे, डिस्कस चर्चा करणे, रिमार्क ऑनच्यावर टिप्पणी करणे, ॲडमॉनरिश उपदेश देणे, मी दर्शवणे, डिनॉट सूचित करणे, शो दर्शवणे, मेन्शन उल्लेख करणे, रेफर टू संदर्भ देणे, कमेंट ऑनच्यावर टिप्पणी करणे, सजेस्ट सुचवणे, इंडिकेट दर्शवणे, रिफ्लेक्ट विचार व्यक्त करणे, एक्सप्रेस व्यक्त करणे, रिव्हील प्रकट करणे, गॉसिप कांडे पिकवणे, स्कोल्ड सुनावणे, चाइल्ड धमकावणे, रिप्रोच निंदा करणे, रिबुक खडसावणे, क्रिटिसाइज टीका करणे, बिरेट खडसावणे, पुलअप खेचणे. तर हे काही शब्द त्याचे उच्चार आणि मीनिंग्स सांगता येतील. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ दिस वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मीनिंग? म्हणजे आता हे काही शब्द दिलेले आहेत तर त्याच्यातील सकारात्मक अर्थ असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत किंवा पुस्तकात तुम्ही खून देखील त्या ठिकाणी करू शकता. तर वर्ड्स आहेत टॉक, अटर, टेल, अनाउन्स, डिक्लेअर, व्हॉइस, कन्वर्स, से, चॅट, लेक्चर, कम्युनिकेट, एक्सप्लेन, अपहोल्ड, सपोर्ट, प्रेस, रिकमेंडेड, रिक्वेस्ट, अर्ज, प्लीड, इंट्रोड्यूस, रिमार्क ऑन, ॲडमॉनरिश, मीन, डिनोट, शो, मेन्शन, रेफर टू, कमेंट ऑन, सजेस्ट, इंडिकेट, रिफ्लेक्ट, एक्सप्रेस, रिव्हील. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हिच ऑफ दिस वर्ड सजेस्ट अँड अनप्लीजंट कॉन्टेक्स्ट? म्हणजे या शब्दांमधील अप्रिय किंवा कटू दर्शवणारे शब्द तुम्हाला पुस्तकात क्रॉस अशी खूण करायची आहे किंवा तुम्ही ते वेगळे लिहू शकता. जसं गॉसिप, स्कोल्ड, चाइल्ड, रिप्रोच, रिबुक्स, क्रिटिसाइज, बिरेट, पुलअप हे शब्द या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर बी क्वेश्चन आहे ट्राय टू ट्रान्सलेट दिस वर्ड्स इन टू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. आता हे काही आपल्याला जे शब्द दिलेले आहेत त्याचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे, त्यांचं मिनिंग शोधायचं आहे, जे आपण पहिल्या क्वेश्चनच्या आन्सरमध्येच पाहिलेलं आहे. तर आपला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघून झालेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. तर आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, वॉज डिझरेली ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन? म्हणजे डिझरेली एखादे वैज्ञानिक कारण द्यायचा प्रयत्न करीत होते का?
Answer is no. Disraeli was not trying to give a scientific reason. He was using the fact that we have two ears and one mouth symbolically. Second question: was he only trying to give a message in a light-hearted but effective way? म्हणजे ते एखादा हलका-फुलका परंतु प्रभावी संदेश देऊ पाहत होते का? Answer is yes. Disraeli was only trying to give message in a light-hearted but effective way. Third question: draw comic diagrams to represent the content of the first two paragraphs. आता या ठिकाणी ते चित्र किंवा कॉमिक डायग्राम करून दाखवलेलं आहे. त्यानंतर गेस द मीनिंग ऑफ. फर्स्ट इज was taken aback means was shocked or surprised. Second, stammered means said something with difficulty, paused and repeated some letters involuntarily. Exhaust means very tired without energy. त्यानंतर थिंक अबाउट इट यामध्ये क्वेश्चन्स आहेत. फोर्थ क्वेश्चन: डू यू रिमेंबर समवन स्पीकिंग टू यू अँग्रीली विदाउट थिंकिंग? म्हणजे तुमच्याशी कोणी विचार न करता रागाने बोललेले आहे असा प्रसंग तुम्हाला आठवतो का? आन्सर इज येस. अ फ्यू डेज बॅक माय एल्डर ब्रदर वॉज अपसेट आफ्टर आवर मदर स्कोल्ड हिम for not completing his work. Since he was in a bad mood, he speaks to me rudely. However, I kept my cool. Thought I was upset with his behavior. I decided not to express it. I understood that he did not consider his words before speaking, so I kept calm and allowed him to cool down. Fifth question: what did you do on that occasion? Did you also speak angrily? म्हणजे तुम्ही तशा प्रसंगी त्या वेळेला काय केलं? तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत रागानेच बोलला का? Answer is when someone speaks to me angrily, I try to keep my calm because I know that angry words lead the quarrels and fights. Fire of anger always takes a bad turn and become worst. I at first try to pacify the person talking harshly to me on then keep quiet without speaking a words with him. Sixth question: discuss what you can do to control your anger. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे की तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण कसं ठेवू शकता. आन्सर इज आय डू नॉट गेट अँग्री इझिली बट व्हेन आय डू आय ऑफन टेन टू हर्ट others with my harsh words. I think I should practice meditation to control my anger. I have heard that meditation helps keep oneself calm. I have also heard that counting from 1 to 10 helps to control anger as I doesn't allow one to react immediately and gives one ample time to cool downs. आता आपण या पाठाचा वर्कशॉप पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन: द सेम वर्ड कॅन बी यूज्ड ॲज अ नाउन इन सम सेंटेन्सेस अँड ॲज अ वर्ब इन ऑदर्स. फॉर एक्झाम्पल, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. सेकंड, अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड. म्हणजे आता वाक्यामध्ये काही शब्द आपण नाऊन म्हणून वापरतो आणि काही शब्द आपण वर्ब म्हणून वापरतो. तर आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचे दोन वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. तर ते पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे चेंज. पिकनिक्स आर अ वेलकम चेंज फ्रॉम डेली रुटीन. आता चेंज हा शब्द घेऊन आपण चेंज हा नाऊन म्हणून वापरलेला आहे. आता चेंज हा शब्द आपण वर्ब म्हणून वाक्यामध्ये वापरूया. चेंज द वे यू थिंक. सेकंड आहे शो. द बॉईज पुट अप अ ग्रँड म्युझिकल शो. या ठिकाणी शो हा नाऊन म्हणून आलेला आहे. यू नीड नॉट शो मी युअर मनी. आता या ठिकाणी शो हा वर्ब म्हणून आलेला आहे. थर्ड आहे थ्रो. दॅट वॉज अन इझी थ्रो. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये थ्रो नाऊन म्हणून घेतलेला आहे. तर यू मस्ट थ्रो गार्बेज इन द ट्रॅश कॅन हा या ठिकाणी वर्ब म्हणून घेतलेला आहे. फोर्थ, रिटर्न.
शी प्रॉमिस टू टेक मी फॉर अ मूवी ऑन हर रिटर्न फ्रॉम द मार्केट. आता या ठिकाणी रिटर्न हा नाऊन म्हणून आलेला आहे. तर प्लीज रिटर्न माय वर्क बुक ॲज आय नीड टू कम्प्लीट इट. या ठिकाणी रिटर्न वर्ब म्हणून आलेला आहे. फिफ्थ आहे बेनिफिट. आय ॲडवाईज यू फॉर युअर ओन बेनिफिट. या ठिकाणी बेनिफिट नाऊन म्हणून घेतलेला आहे. ही इन्व्हेस्टेड मनी इन हिज गोल्ड इन द गोल्ड सो दॅट ही विल बी बेनिफिटेड इन फ्युचर. आता या ठिकाणी बेनिफिट हा वर्ब म्हणून आपण या वाक्यामध्ये वापरलेला आहे. सेकंड क्वेश्चन कंप्लीट द फॉलोविंग. यामध्ये ए आवर इयर्स आर लाईक फनल्स बिकॉज देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. सेकंड बी द टू rows of teeth are like a fence because every word you speak must pass through this wall of teeth. C. The two leaves are like a fence because before a word can be spoken, it has a topaz. It has to pierce through these two walls. The harsh words are like scattered bits of paper carried away by the wind because it is very difficult to take them back. Third question, write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. आता तो तरुण माणूस व त्याचे आध्यात्मिक गुरु या कथेचा आपल्याला सारांश लिहायचा आहे, समरी लिहायची आहे आणि त्या तरुण माणसालाच आपल्याला नरेटर बनवायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवात कशी करायची ते देखील दिलेलं आहे. यू मे बिगिन ॲज गिवन बिलो. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज आय हॅड. आता हे कंटिन्यू करायचं आहे. तर हे समरी पाहूया. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर for advice because I had hurt and insulted my dear friend with unkind and harsh words. When I asked him for the solution, he gave me a fresh sheet of blank paper and a pen and instructed me to write down on that paper all the harsh things I had told my friends, and I obeyed. He then asked me to tear it into many bits as I could and throw the bits of the window. The tiny bits scattered far and wide in no time. But to my surprise, he then asked me to collect as many bits as possible. I ran to collect it, but it when I couldn't get hold of even a single bit of paper. I returned all exhausted. He then revealed to me that spoken words are like those bits of paper, easy to scatter but difficult to take back. I learned that I should think before I speak. फोर्थ क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस इंटू युअर मदर टंग. आता या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत त्याचं तुमच्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. ए द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. म्हणजे आपण काही बोलण्यापूर्वी स्वतःला हे खरे आहे का हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे. बी द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा प्रश्न विचारला पाहिजे ते आनंदी आहेत का. सी द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. सॉक्रेटिसच्या मते तिसरा प्रश्न आहे ते उपयुक्त आहेत का. तर या पाठाचा वर्कशॉप पाहून झालेला आहे. आता लँग्वेज स्टडीमध्ये जो काही सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो पाहूया. यामध्ये फिफ्थ क्वेश्चन, रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस. आता या ठिकाणी हे तुम्हाला रीड करून घ्यायचं आहे. काय दिलेलं आहे ते अँटीथेसिस विषयी माहिती दिलेली आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सिक्स्थ क्वेश्चन पाहूया. फाइंड सम एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस फ्रॉम युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. अँटीथेसिसचे जे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला मातृभाषेतले इंग्रजीमध्ये भाषांतरित करायचे आहेत. तर ते पुढे पाहूयात. एक, कष्ट देतात ताप पण त्याचे लाभ अमाप. मीन्स हार्ड वर्क इज एक्झॉस्टिंग बट इट्स बेनिफिट आर प्लीजिंग.
आपले तोंड बंद ठेवा आणि डोळे उघडे ठेवा. मीन्स कीप युअर माउथ क्लोज अँड युअर आयज ओपन. थर्ड, जेवणाचे ताट द्यावे परंतु आपला पाठ देऊ नये. गिव्ह फूड क्लॉज एक्सेट्रा टू समवन बट नेव्हर गिव्ह युअर अर्निंग. 4. फुलपाखरासारखे उडा आणि मधमाशीसारखे डसा. फ्लोट लाईक अ बटरफ्लाय, स्टिंग लाईक अ बी. 5. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लिसन टू पीपल बट डू व्हॉट यू कॉन्शन्स सेज. तर या ठिकाणी 7th क्वेश्चन हा नेमका काय आहे ते पाहूया. या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग क्लॉज आणि नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज हे कसं ओळखायचं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे वरून आपण ॲडव्हर्ब क्लॉज ओळखू शकतो, नाउनवरून नाउन क्लॉज ओळखू शकतो आणि ॲडजेक्टिव्हवरून ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण ओळखू शकतो. आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातला नाउन कोणता आहे, नाउन क्लॉज कोणता आहे, हे जे काही दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट आहे बट आय डोंट नो द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम हा काय आहे, नाउन आहे. बट आय डोंट नो व्हाय शी इज अँग्री विथ मी. तर व्हाय शी इज अँग्री विथ मी हा काय आहे, नाउन क्लॉज आहे. सेकंड, ही टोल्ड अस अ हॉरर स्टोरी. हॉरर स्टोरी ॲडजेक्टिव्ह आहे. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज हॉरर. अ स्टोरी दॅट वॉज हॉरर हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. थर्ड, दे वेंट स्लो. स्लो ॲडवर्ब आहे. दे वेंट व्हेन यू वर टॉकिंग टू युअर मदर टंग. तर व्हेनपासूनचा जो पार्ट आहे तो आहे ॲडवर्ब क्लॉज. तर अशा पद्धतीने आपल्याला तो ओळखता येईल. 8th question, think before you use. Name some ready to eat and ready to cook food items available in the market. Discuss the following in group. आता वापरण्यापूर्वी आपल्याला विचार करायचा आहे. रेडी टू ईट, रेडी टू कुक जे फूड आयटम आहेत, जे आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात त्याच्याविषयी डिस्कशन करायचं. खाली काही मुद्दे दिलेले आहेत. ए, डिस्कस वेदर इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड व्हाय दे आर सोल्ड. तर अशा या ज्या रेडी टू कुक, रेडी टू ईट ज्या वस्तू आहेत त्या वापरणे आवश्यक आहे का? त्या बाजारात का विकल्या जातात यावर चर्चा करा. फर्स्ट, येस इट बिकम नेसेसरी टू यूज सच आयटम इन आवर फास्ट पेस्ड मॉडर्न लाईफ. सेकंड, दे आर सोल्ड बिकॉज दे आर कन्व्हिनियंट, टाइम सेव्हिंग, इझी टू यूज. बी, डिस्कस द पॉसिबल ॲडवर्स इफेक्ट ऑफ सच फूड आयटम. असे जे अन्नपदार्थ आहेत त्याच्या प्रतिकूल परिणामाविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आन्सर इज मेनी ऑफ these product have stabilizer, preservatives, food color and other chemical to make them more long lasting and to maintain a standard taste. There have also been reports of harmful chemicals being used in this food item to make them tastier. These chemicals have adverse health effect. आता या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 87 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लिव्ह इंग्लिश, पॅक्स, पॅकेट्स, पाउचेस, रॅपर्स. तर अशा टायटलची ही ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे, जो काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपल्या एक पॅकेटचं चित्र दिलेलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कोणकोणते कंटेंट आहेत, काय प्राईज आहे, वेट आहे, जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करून वाचून घ्या. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, गिवन अबोव इज द पिक्चर ऑफ ॲन इमॅजिनरी फूड आयटम्स पॅकेट. लेट अस सी हाऊ टू रीड द मॅटर ऑफ द पॅकेट ॲज अ विजिलंट कन्झ्युमर्स. लुक ॲट द रॅपर अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. आता आपल्याला जे पहिलं चित्र दिलेलं आहे ते एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट, द नेम ऑफ द फूड आयटम इज मोनी उडल. सेकंड, इट इज मेड बाय मोनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड. थर्ड, इट इज अ डॅश डॅश फूड आयटम. त्या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज दिलेला आहे तर हा व्हेज फूड आयटम आहे. फोर, द डॅश डॅश साइन इंडिकेट्स वेदर इट इज अ व्हेज ऑर नॉन व्हेज फूड आयटम. तर व्हेज हे दर्शवण्यासाठी ग्रीन डॉट त्या ठिकाणी दिलेला आहे. फिफ्थ, द इन्ग्रेडियंट्स आर व्हीट फ्लोअर, व्हेजिटेबल ऑइल, साल्ट, कार्बोनेट्स. सिक्स, द डेट ऑफ पॅकेजिंग इज डॅश डॅश अँड द एक्सपायरी डेट इज
expiry date is not given. 7. It should be consumed before 8 months from the date of manufacturing. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या पॅकेटवरती दिसत आहे. Try and obtain more information about the various symbols printed on the packet. First, vegetarian mark. A green dot is a square with a green border is mandatory on all vegetarian packaged food products in India. A brown dot has to be used on the non-vegetarian products. Second, resin identification code. The triangle mark with arrow number 7 in the center and other written below is used to identify the types of plastic used in packaging the food product. It specifies whether the type of plastic is recyclable or not. Third, keep your city clean. The mark of a man throwing something in a dustbin is given on packaged food to request customers to throw the packaging material in a dustbin to keep the country clean. Discuss the following. फर्स्ट, वाय द रेसिपी इज गिवन ऑन द पॅकेट. म्हणजे पॅकेटवरती रेसिपी का दिलेली असते किंवा पाककृती का दिलेली असते. आन्सर इज द रेसिपी इज गिवन ऑन द पॅकेट टू प्रोव्हाइड द नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द preparation of the product. Second, why do packet tells us to visit the website of the company. प्रत्येक पॅकेटवरती वेबसाईट दिलेली असते आणि त्या वेबसाईटला भेट द्या अशी विनंती का केलेली असते. आन्सर इज द पॅकेट टेल्स अस टू विजिट द वेबसाईट ऑफ द कंपनी टू सी मोर रेसिपीज. इट इज डन टू ॲडव्हर्टाईज अदर प्रोडक्ट्स ऑफ द कंपनी. थर्ड, व्हॉट आयडिया आर यूज टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह. म्हणजे पॅकेट जे आकर्षक बनवलेलं असतं त्यामागे काय कल्पना असते. अट्रॅक्टिव्ह कलर, इमेज, slogan, different font are a few ideas used to make the packet look attractive. 4. How you will verify whether something is good for you to eat. जे तुम्ही आपल्या आरोग्यासाठी खाण्यासाठी चांगलं आहे हे कसं ओळखू शकता. I will check the nutrition chart and the ingredients to verify whether something is good for me to eat. B. Collect the outer coverage of the fast food item. Discuss the following points in group and then write your observation in your notebook. म्हणजे तुम्हाला जे काही रॅपर आहेत, कोणतेही रॅपर तुम्हाला जमा करायचे आहेत आणि या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत. तर त्या पॉईंट्सच्या आधारे त्या रॅपरविषयी त्या प्रोडक्टविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. आता हे तुम्हाला या ठिकाणी स्वतः करायचं आहे. सी. Work in groups and prepare an attractive wrapper or packet for any product of your choice. Prepare an advertisement for your product. आता ग्रुप बनवायचा आहे आणि त्या एखाद्या प्रोडक्टविषयी तुम्हाला रॅपर बनवायचा आहे. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची आहे याबद्दल ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर हे या ठिकाणी मी बनवून दिलेलं आहे ज्यावरती सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. वेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, नाव, त्याचं जे काही आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. डी. यू वॉन्ट टू कन्व्हिन्स द कस्टमर टू बाय युअर प्रोडक्ट. प्रिपेअर अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू कस्टमर अबाउट इट. आता तुमचं एखादं प्रोडक्ट ग्राहकाला खरेदी करण्यासाठी तुम्हाला पटवून द्यायचं आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला संभाषण या ठिकाणी लिहायचं आहे. Convincing a customer about a product. Myself, sir, welcome to our shop. How can I help you? Customer, I want some quality fast food. Myself, okay, sir, we have variety of food item in our shop. I shall insist you to buy this protein Maggie. Customer, I haven't heard about this. Myself, it is new and become a craze in the market. Customer, what is the special about it? Myself, it's a purely vegetarian food rich with important ingredients rarely found in other products. Customer, what about the taste? Myself, quite yummy. Customer, are there any chemical additives? Myself, not at all.
Every ingredient is a natural, healthy, and nutritious. Customer, I believed your words. Pack me 3 packs of protein Maggie. Myself, here they are. Customer, thank you. Myself, welcome sir. तर अशा प्रकारचं हे संभाषण राहील. आता त्यानंतर ई क्वेश्चन, युअर यंगर सिस्टर वॉन्ट्स टू ईट समथिंग टेस्टी. यू आर टेलिंग हर द रेसिपी ऑफ वन सच फूड आयटम. प्रिपेअर अ डायलॉग अबाउट इट. आता या ठिकाणी इमॅजिन करायचं आहे तुमच्या धाकट्या बहिणीला काहीतरी टेस्टी खायचं आहे आणि तुम्ही तिला एक सोपी आणि लवकर होणारी अशी एक रेसिपी सांगत आहात आणि त्याबद्दल तुमचं संभाषण या ठिकाणी लिहायचं आहे. An instant recipe. Sister, Dada, I am really hungry. Mother isn't at home. Can you help me make something tasty? Myself, I am studying right now, sis, but I surely can tell you a recipe that will delight your taste buds as well as fill your stomach. Sister, thank you, Dada. So, what I need to do? What will be the ingredients? Myself, you need a salty, crispy biscuit packet, tomato, cucumber, and slice of cheese and tomato ketchup. Sister, here are them all. Anything else? Myself, nothing. Now take 2 biscuits and cut the slice of cheese according to the size of the biscuits. Sister, like this, right? Myself, that's good. Now place the cheese slice, tomato, and cucumber between 2 biscuits and Dip in ketchup. Your tasty, crispy, tummy filling delight is ready, sister. It is so simple and delicious. Thank you, Dada. Myself, it's my pleasure. तर अशा प्रकारचं हा संवाद असेल. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.